त्याचप्रमाणे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी, त्याचप्रमाणे उपायुक्त श्रीमती चंदा जाधव, सहाय्यक आयुक्त श्री नमस्कार। राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, मंत्री महोदय श्री मंगलप्रसाद मोराजी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव गोविंद राजे, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, शाळेतील विद्यार्थी, सर्व पदाधिकारी आणि माध्यम प्रतिनिधी, आपल्याला कल्पना आहे की माननीय पंतप्रधान स्वच्छता ही सेवा या अभियानाला उपस्थित आमचे सहकारी मंत्री मंगलप्रभात मोराजी, महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणीजी, नगर विकासचे अतिरिक्त मुख्य सचिव गोविंदराजी, प्रधान सचिव नवीन सोना, अभिनाताई कांबळे आणि वाघमारे, इतर सर्व पदाधिकारी आणि महापालिकेचे देखील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र पण आलेत, NGOची काही लोक आलेली आहेत। या सगळ्यांचं, महिला आमच्या लाडक्या बहिणींकडे आहेत, या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो। खरं म्हणजे आज संपूर्ण राज्यात नाही देशभरामध्ये 1 तास स्वच्छतेसाठी असं अभियान सुरू केलेलं आहे। 1 तास स्वच्छता नंतर अस्वच्छता असं काही करायचं नाही आपल्याला। हे 1 तास नाही, हे वर्षाचे 12 महिने 365 दिवस हे सातत्याने आपल्याला ही स्वच्छता करायची आहे। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। हे अभियान पुरस्कारासाठी किंवा शाबासकी मिळवण्यासाठी नाही आहे, हे खऱ्या अर्थाने मुंबईकरांच्या, राज्यातल्या जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं अभियान आहे। आणि म्हणून हा अभियानाचा टप्पा जो आहे हा आपण सुरू केला। मला वाटतं 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत हा स्वच्छता पंधरवडा होतोय, सेवा सप्ताह होतोय। आता 17 सप्टेंबरला या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस देखील आपण साजरा केला। आणि मी असं म्हणेन की राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अशा प्रकारचं हे अभियान, स्वच्छता अभियान या पंधरवड्यामध्ये करणार आहोत। परंतु माझं आपल्याला सांगणं आहे की ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, ही न थांबणारी प्रक्रिया आहे, ही एक लोक चळवळ झाली पाहिजे, अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे।
आणि म्हणून मी या ठिकाणी नगरविकास विभागाला, मुंबई महापालिकेला धन्यवाद देईन की पहिला टप्पा आपण यशस्वी केला, दुसरा टप्पाही आपण 100% यशस्वी कराल अशा प्रकारची खात्री या ठिकाणी मी आपल्याला व्यक्त करतो. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून पहिल्याच भाषणामध्ये स्वच्छ भारताचा नारा दिला आणि तो नारा देऊन ते थांबले नाही, तर हातात झाडू घेऊन स्वच्छतेला सुरुवातही केली. आणि त्यावेळेस अनेक लोकांनी काही आरोप झाले आणि टीका झाली, परंतु मोदीजी कधी टीकेला, आरोपाला त्याच्याकडे बघतही नाही, दुर्लक्ष करतात, आपलं काम सुरू ठेवतात. आणि आज सगळ्या देशाला स्वच्छतेची एक या अभियानाची सवय झालेली आहे आणि ती खरं म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या घोषणेमुळे. आणि म्हणून महात्मा गांधीजी म्हणायचे स्वच्छता म्हणजे स्वातंत्र्य. आता आपण म्हणतो स्वच्छता म्हणजे सेवा, आणि स्वच्छता ही सेवा. खऱ्या अर्थाने पहिलं आपलं घर स्वच्छ करणं, आपला परिसर स्वच्छ करणं, आपलं शहर स्वच्छ करणं, आपलं नगर स्वच्छ करणं, राज्य स्वच्छ करणं. आणि देशामध्ये प्रत्येक राज्याने असं केलं तर देशामध्ये एक क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या स्वच्छ भारत अभियानच्या निमित्ताने देशात कोट्यावधी या ठिकाणी स्वच्छतागृह उभी राहिली. या अभियानाच्या माध्यमातून नळाचं पाणी कोट्यावधी लोकांच्या घरी गेलं, हा देखील महत्त्वाचा भाग आहे. आणि स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणारं हे देशातलं पहिलं सरकार आहे, पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. आणि म्हणून स्वच्छता ही सेवा पंधरवडा त्याचा एक अभियानाचा भाग आहे. आज आपल्याला 1 तास काम करायचं होतं आणि त्याप्रमाणे मी बघत होतो वेळ, बोलं पूर्ण 1 तास काम, 1 मिनिट पण कमी करायचं नाही. आणि बघितलं आपण काम की इथं मुंबई महापालिकेचे सगळे लोक आहेत, कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत. आपण रस्ता तर स्वच्छ केलाच, रस्त्यावरची माती काढली, कचरा काढला आणि ते पाण्याने धुतले देखील. आणि त्यामुळे आता तिथं तेवढा परिसर स्वच्छ झाला. आता मुंबई महापालिकेने अशाच प्रकारचं टार्गेट घेऊन सगळी मुंबई आपण जसं यापूर्वी डीप क्लीन ड्राईव्ह हे अभियान घेतलं होतं आणि त्याचा मोठा परिणाम गगराणी साहेब झाला. तशाच प्रकारचं डीप क्लीन अभियान आपल्याला पुन्हा घ्यायचं आहे. नगर विकास विभागानं 20,000हून जास्त कचऱ्याची ठिकाणं हुडकून काढली, मुंबई महापालिकेने काढली. आणि ही मोहीम आपल्याला 100% यशस्वी करायची आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर केंद्र आणि राज्य सरकारने त्या योजनांमध्ये मी जात नाही, परंतु मला गोविंदराज मगाशी म्हणाले जवळपास 19,940 क्लिनिनेसचे टार्गेट युनिट आपण निश्चित करतोय आणि त्याचं पोर्टलवर मॅपिंग करण्यात आलंय. 6,317 स्वच्छतेमध्ये जनसहभागाचे कार्यक्रम होणार आहे. आता बघा 6,317, 100 लोक आले तरी किती झाले? 6 लाख झाले. 406 सफाई मित्रांसाठी सुरक्षा शिबिरं घेण्यात येत आहे. त्याचबरोबर 2,173 स्वच्छ हरित महोत्सव. त्याचबरोबर मुंबई महापालिका देखील अशा प्रकारचे स्वच्छतेचे टार्गेट युनिट करतात, जनसहभागाचे कार्यक्रम घेत आहेत, सफाई मित्रांसाठी सुरक्षा शिबिरं घेत आहेत, स्वच्छ हरित महोत्सव घेत आहेत, प्रभात फेरी असेल, सफाई मित्र स्वच्छता कामगार सन्मान, पायाभूत सुविधांचं उद्घाटन, सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा सन्मान, उत्कृष्ट नागरिक स्वयंसेवकांना पुरस्कार, अशा अनेक या अभियानामध्ये कार्यक्रम होणार आहेत. आणि खऱ्या अर्थाने स्वच्छता कर्मचारी जे आहे हे तुम्ही खरं म्हणजे स्वच्छतेचे खरे दूत आहात. स्वच्छतेचे दूत तुम्ही आहात. आणि मी अगोदर पण म्हणालो की या अभियानाचं नाव नाही तर मुंबईतल्या स्वच्छतेचे खरे हिरो कोण, रिअल टाइम हिरो तर हे स्वच्छतेचे कर्मचारी आहेत. कारण हेच लोक मुंबई स्वच्छ करतात. आणि म्हणून
म्हणून आपल्या आरोग्य जे आहे चांगलं राहतं. आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे देखील आपण ज्या कॉलनीज आहे रविवार तिथं पण आपण काम सुरू केलेलं आहे. नवीन बांधणं, त्या ठिकाणी सुविधा देणं. कारण स्वच्छता कर्मचारी हा रस्त्यावर साफसफाई करतो, गल्ली बोळात साफसफाई करतो, टॉयलेट बाथरूम साफसफाई करतो. मग त्याचं घर देखील चांगलं असलं पाहिजे, त्याच्या मुलांना देखील चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, अशी भूमिका आपल्या सरकारने घेतली. मी मुख्यमंत्री असताना अनेक ठिकाणी भेटी दिल्या आणि डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून देखील त्यावेळेस मोठं काम झालं. आता पाऊस आता बंद होईल, त्यानंतर पुन्हा एकदा डीप क्लीन ड्राईव्ह हा आपलं अभियान सुरू होईल. आणि खऱ्या अर्थाने आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या घोषणेला, भूमिकेला पूरक असं अभियान महाराष्ट्र सरकार आणि मुंबई राबवेल अशा प्रकारचा मी विश्वास व्यक्त करतो. खरं म्हणजे आपण डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केला तेव्हा फक्त प्रमुख रस्ते नाही घेतले, गल्लीबोळातले रस्ते घेतले, टॉयलेट बाथरूम घेतले, नाले सफाई घेतली, समुद्र किनारे घेतले. हे सगळं स्वच्छता करायला घेतलं आपण. कारण शेवटी एखाद्या एरियामध्ये आपला कन्सेप्टच आहे, एखाद्या एरियामध्ये 500 लोक काम करत असतील एका विभागामध्ये, जर तिथे 5000 लोक इतर ठिकाणची मॅन पॉवर मशिनरी आणून आपण साफ केलं तर अगदी गल्ली बोळापासून, गटारापासून, फुटपाथपासून, रस्त्यापासून, टॉयलेट बाथरूम सगळे साफ होतील. आणि मग दुसऱ्या दिवशीचं काम जे आहे अतिशय म्हणजे कमी असेल. ही आपल्या अभियानाची जी संकल्पना आहे. आणि म्हणूनच त्यामुळे प्रदूषण देखील कमी झालं होतं आपल्या डीप क्लीन ड्राईव्हमुळे. कारण पाण्याने आपण रस्ते धुत होतो आणि पाणी हे जे वापरतोय आपण ते रिसायकल केलेलं आहे, पिण्याचं पाणी नाही आहे. नंतर आता त्याच्यावर लगेच चालू होईल. तर हे पाणी STP रिसायकल केलेलं पाणी आहे, त्याचा पुनर्वापर आपण करतोय. STPचं देखील आपल्याला माहीत आहे, त्याची कामं मोठ्या जोरात चालू आहे. रस्ते कॉन्क्रीटचे आपण करतोय मुंबईचे. मला वाटतं 1.5-2 वर्षामध्ये गगराणी साहेब पूर्ण कॉन्क्रिटायझेशन आपलं पूर्ण 1.5-2 वर्षात पूर्ण कॉन्क्रिटायझेशन पूर्ण होईल. तुम्हाला मुंबईकरांना एकही खड्डा शोधून देखील सापडणार नाही, शोधून देखील. आणि म्हणून रस्ते आहे, स्वच्छता आहे, सुशोभीकरण आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आपण झाडांची लागवड केली. 1 लाखापेक्षा जास्त झाडं केली आपण. उद्यानांचं निगराणी करतोय, देखभाल करतोय, ब्युटिफिकेशन करतोय. अर्बन फॉरेस्ट आपण मुंबईमध्ये करतोय. ही संकल्पना देखील आपण केली आहे. आणि त्याचबरोबर जे काही ग्रीन कव्हर जेवढं आपल्याला वाढवता येईल मुंबईमध्ये ते आपल्याला करायचं आहे. शेवटी मोठ्या प्रमाणावर आपल्याला सगळ्यांना हे पर्यावरणाचा समतोल राखायचा आहे. स्वच्छता हा पर्यावरणाशी निगडीत एक मोठा विषय आहे. आज आपण तुम्हाला माहीत नसेल की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस हे महालक्ष्मी रेसकोर्स जे आपण आतापर्यंतच्या इतिहासामध्ये महालक्ष्मी रेसकोर्सची आपण 125 एकर जागा गार्डनसाठी घेतली आहे, सेंट्रल पार्कसाठी. आणि आता तो त्या सेंट्रल पार्कचं काम आता सुरू होईल. त्याचं मला वाटतं DPR वगैरे तयार झालेलं आहे. आणि जे कोस्टलचं जे रिक्लेम केलेलं एरिया आहे तो जवळपास 170 एकर आहे. बरोबर आहे? 170 हेक्टर. फक्त 70 हेक्टर. तर त्यामध्ये जवळपास दोन्ही मिळून 300 एकर होतो. 300 एकरचं मोठं वर्ल्ड क्लास जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क मुंबईसाठी या ठिकाणी तयार होतोय. मुंबईकरांसाठी मोठा ऑक्सिजन पार्क आहे तो. आणि आपण रेसकोर्स आणि कोस्टल रोड हे अंडरपासनी खालून जोडणार आहोत. आणि ही देखील आपल्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. मी एवढंच सांगेन, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आता कोणी म्हणेल इकडे आले आपल्या हेच काम आहे का? हेच काम आहे. हे प्रोटोकॉल काय? हा स्वच्छता हाच प्रोटोकॉल समजला पाहिजे आपण. बाकी प्रोटोकॉल बाजूला ठेवले पाहिजे. आणि म्हणून अगदी नाले सफाईपासून, रस्ते सफाईपासून, गल्लीबोळातल्या सफाईपासून पूर्णपणे या ठिकाणी स्वच्छता हा आपला प्राधान्यक्रम असला पाहिजे. जी शहरं स्वच्छ असतात त्या ठिकाणी रोगराई कमी असते. आणि म्हणून प्रदूषण मुक्त शहरं कधी होतात? जेव्हा तिथे स्वच्छता असते. आणि म्हणून मोदीजींनी स्वतः हातात झाडू घेतला, स्वतः झाडू मारायला सुरुवात केली.
सगळे देशवासी आज झाडू मारायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून रस्ते धुण्याचं काम या ठिकाणी, रस्ते स्वच्छ करण्याचं काम, गल्ली बोळातला कचरा साफ करण्याचं काम या ठिकाणी आज आपण ऑलरेडी सुरू केलेलं आहे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा डंका जगभरात वाजतोय. हा देश आपला आर्थिक महासत्तेकडे जातोय आणि त्याच्यामध्ये देखील आता आपली अर्थव्यवस्था देखील मजबूत होती आहे. आणि मग स्वच्छतेमध्ये कुठेही महाराष्ट्र मागे राहता कामा नये ही भूमिका आपली असली पाहिजे. आणि म्हणून नगर विकास विभागाचे गोविंदराज, असीम गुप्ता यांना मी नेहमी सांगत असतो, मुंबई महापालिका तर मोठी आहे, परंतु ज्या छोट्या छोट्या नगरपालिका महापालिका आहेत त्यांना देखील आपल्याला सेंट्रलाइज पद्धतीने अशा प्रकारची मदत, स्वच्छतेसाठी उपकरणं असतील, मॅनपॉवर असेल, ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने एक संपूर्ण राज्य, एक स्वच्छ महाराष्ट्र हा नंबर 1 राहिला पाहिजे. आपल्याला मला वाटतं एक बक्षीस मिळालं ना स्वच्छतेमध्ये. आपण राज्यात प्रथम आलो सर. आपल्या देशामध्ये महाराष्ट्र सगळ्यात प्रथम आलेलं राज्य आहे, याचा देखील आपल्याला अभिमान आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, सगळ्यांनी आपला सहभाग दिला. आणि स्वच्छतेमध्ये मी मगाशी म्हणालो की नॅचरल काम करा, आर्टिफिशियल काम करू नका. दिखावगिरी आपल्याला करायची नाही. आपल्याला खऱ्या अर्थाने काम करायचं आहे, खऱ्या अर्थाने रस्ते स्वच्छता करायचे. आणि म्हणून हे सगळ्यांनी आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे, अधिकाऱ्यांनी देखील, कर्मचाऱ्यांनी देखील. कारण शेवटी तुमच्या हातात हे सगळं आहे. आम्ही काय सांगणार आणि तुम्ही राबवणार आहात या सर्व योजना. आणि म्हणून तुमच्या हातामध्ये या मुंबईकरांचं जीवन सुरक्षित आहे, आरोग्य सुरक्षित आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे चांगलं काम करतील त्यांचा नेहमी आम्ही सन्मानच केलेला आहे. जे थोडंसं चुकीचं काम करतील, कामामध्ये लापरवाही करतील, त्यांच्यावर कारवाई देखील आपण करतो. त्यामुळे अतिशय याच्यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज स्वच्छतेमध्ये करायचं नाही, एवढंच आपल्याला सांगतो. यामध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या योजना आपण सुरू करतोय. त्या योजना सुरू होतील, त्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांकडून आम्ही अपेक्षा करतो चांगलं कामाची. त्यांच्यासाठी देखील योजना आहेत, त्या योजना देखील सुरू होतील. आणि म्हणून आपण ठरवलं पाहिजे, आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे, मी कचरा टाकणार नाही, मी कचरा करू देणार नाही आणि इतरांनाही देखील कचरा टाकू देणार नाही. आपण गाडीतून कधी कधी बघतो, चांगल्या मोठ्या गाड्या असतात, म्हणजे आपल्या महागड्या गाड्या असतात, त्यातून असंच खिडकीतून आपण बाहेर कागद टाकतो. आपण हे करताच कामा नये. कोणी भिंतीवर कुठे ठुंकण्याचं काम करत असेल तर त्याला तिथेच रोखलं पाहिजे. कचरा टाकत असेल तर तिथं थांबवलं पाहिजे आणि त्याच्यासमोर तो कचरा उचलून आपल्या डस्टबिनमध्ये टाकला पाहिजे. म्हणजे पुन्हा तो कचरा टाकणार नाही, त्याला देखील वाटेल अरे आपण चूक केली नाही. म्हणून जागरूकता महत्त्वाची, अवेअरनेस लोकांमध्ये महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपल्या गावामध्ये, शहरात, रस्त्यावर, शाळेत आता ही मुलं आलेली आहे, शाळा स्वच्छ ठेवायची आहे तुमची, बरोबर? कुठली शाळा आहे तुमची बाबा? न्यू मोदी स्टील, मोदींनी त्यांना आहे त्यामुळे ते पहिलं स्वच्छ करा एकदा. आणि म्हणजे ती शाळा पहिली स्वच्छ करा, कारण त्यांनीच मंत्र दिला आपल्याला मोदीजींनी स्वच्छतेचा. आणि म्हणून आपण आज सगळे लोक रस्त्यावर उतरलेलो. आणि म्हणूनच आपण आपली जबाबदारीचं आपण भान ठेवूया आणि सर्व शाळा देखील स्वच्छ झाल्या पाहिजे. आणि म्हणूनच मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. आणि आपण एक शपथ घ्यायची आहे का? एवढं हां, आपण सगळ्यांनी एक शपथ घेऊया आजच्या दिवशी. हात पुढे करायचं का? स्वच्छतेची आपण शपथ घेऊया. मी शपथ घेतो की मी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहीन आणि त्यासाठी वेळही देईन. दरवर्षी 100 तास
दरवर्षी 100 तास म्हणजे प्रत्येक आठवड्यातून 2 तास प्रत्येक आठवड्यातून 2 तास श्रमदान करून स्वच्छतेच्या या संकल्पाला पूर्ण करीन मी स्वतः घाण करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही सर्वप्रथम मी स्वतःपासून माझ्या कुटुंबापासून माझ्या गल्ली वस्तीपासून माझ्या गावापासून तसेच माझ्या कार्यस्थळापासून या कामात सुरुवात करीन धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. भारत माता की भारत माता की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी नोएडामध्ये या स्वच्छतेचा कार्यक्रम आता त्यांचा सुरू आहे आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी या स्वच्छता अभियानामध्ये सामील झालेला आहे. आज स्वच्छता ही सेवा 15वडा जो आहे स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान हे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्याच्या दिवशी त्यांनी घोषणा केली की स्वच्छ भारत अभियानाची आणि स्वतः घोषणा करून थांबले नाहीत तर त्यांनी स्वतः झाडू हातात घेऊन स्वच्छतेला प्रारंभ केला आणि त्यावेळेस देखील अनेक लोकांनी हे फक्त दिखाऊपणा आहे अशा प्रकारची टीका केली. परंतु त्या टीकेकडे लक्ष न देता मोदीजींनी हे अभियान सुरू ठेवलं आणि हे अभियान आज संपूर्ण देशभर एक लोक चळवळ म्हणून सुरू ठेवलेली आहे. आजही आपण पाहिलं की इथे रस्ते फुटपाथ जे आहेत ते पहिले झाडू मारून काढली, माती काढली, कचरा काढला, नंतर हे रिसायकल वॉटर पाण्याने आपण धुवून काढले आणि म्हणून या ठिकाणी डीप क्लीन ड्राईव्ह मुंबईमध्ये आपण सुरू केला होता. त्याचाही चांगला परिणाम झाला. आता पाऊस थांबला की डीप क्लीन ड्राईव्ह पुन्हा सुरू होईल मुंबईमध्ये. गलीबोळातले रस्ते, गल्ल्या, टॉयलेट, बाथरूम, शौचालय, स्नानगृह असतील, रस्ते असतील, हे सर्व स्वच्छ केलं जाईल आणि मुंबईतल्या नागरिकांना दिलासा दिला जाईल. खरं म्हणजे स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये आपण फार एका दिवसाचा हा कार्यक्रम नाही आहे, 15वड्याचा हा कार्यक्रम नाही आहे, हा सातत्याने चालणारा हा कार्यक्रम आहे. आणि म्हणून स्वच्छता ही सेवा अशा प्रकारचा मूलमंत्र मोदीजींनी दिलेला आहे आणि म्हणून हा देशासाठी, आपल्या राज्यासाठी खूप मोठा अभिमानाचा बाब आहे. शेवटी स्वच्छता हे आरोग्याशी निगडीत आहे आणि म्हणून आरोग्य चांगलं राखण्याचं काम या मुंबईकरांचं हे आमचे स्वच्छता कर्मचारी करत असतात, अधिकारी त्यांच्याकडून काम करून घेत असतात. खरा हिरो मुंबईचा कोण असेल तर रिअल टाईम हिरो हा सफाई कर्मचारी आहे, कारण तो मुंबई स्वच्छ करतो, आपलं मुंबईकरांचं आरोग्य सुरक्षित ठेवतो आणि म्हणून त्याला आज मी धन्यवाद देतो. मनापासून त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. पहाटे उठून त्या रस्त्याची साफसफाई सुरू होते आणि म्हणूनच आज मुंबई प्रदूषणमुक्त मुंबई आपल्याला आपलं अभियान आहे आणि त्यामधला हा खऱ्या अर्थाने एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे अभियान
गल्ली बोळा असतील, रस्ते असतील, सार्वजनिक शौचालय असतील, आपले मुंबईतले बीच असतील, ह्या सगळ्याची स्वच्छता या ठिकाणी या अभियानामधून आपण करतोय. आणि म्हणूनच हे स्वच्छता ही सेवा हा जो काय पंधरवडा आहे, सेवा पंधरवडा फार महत्त्वाचा आहे महाराष्ट्रासाठी, देशासाठी. आणि म्हणून मी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना धन्यवाद देतो की त्यांनी एक आपल्या अभियानातून, स्वच्छ भारत अभियानमधून एक लोक चळवळ निर्माण केलेली आहे. आणि मग 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता असं हे अभियान आम्ही मानतो. परंतु हे 15वड्यापुरतं मर्यादित न ठेवता हे कंटिन्युएशनमध्ये चाललं पाहिजे, हे सातत्याने चाललं पाहिजे, अशी भूमिका आपल्या सरकारची आहे. तुम्ही काल मराठवाड्यात जाऊन आलात. खऱ्या अर्थानं मोठी पूरस्थिती आता सध्या आहे. एक मिनट पहले एकदा हिंदीमध्ये बोलू. स्वच्छता ही सेवा ये अभियान शुरू है 17 सितंबर तो 2 अक्टूबर तक. ये स्वच्छता पंधरवड़ा है. मैं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को धन्यवाद देना चाहता हूँ. जब प्रधानमंत्री को शपथ ग्रहण होने के बाद पहला जो स्वतंत्र दिन था उसमें लाल किले से उन्होंने ऐलान किया, घोषणा की कि स्वच्छ भारत अभियान, और ये घोषणा कर वो रुके नहीं. उन्होंने खुद झाड़ू लेकर स्वच्छता करने में प्रारंभ कर दिया. और तब विपक्ष ने टिप्पणी भी की, लेकिन उसकी ओर उन्होंने ध्यान नहीं दिया. स्वच्छ भारत अभियान मिशन शुरू रखा और आज देखते देखते ये पूरे भारत में स्वच्छ भारत अभियान एक लोक रिवोल्यूशन हो गया है, एक लोक चळवळ हो गई है और हर एक इसमें शामिल होता है. और एक बहुत बड़ी एक क्रांति है. स्वच्छता यही सेवा है, क्योंकि स्वच्छता हमारे हेल्थ से रिलेटेड है. इसलिए हमारे मुंबई के जो कर्मचारी हैं ये सही माने में मुंबई को स्वच्छ रखते हैं. मुंबईकरों का आरोग्य जो है सुरक्षित रखने का काम वो करते हैं. इसलिए मैं कहूँगा ये मुंबई का कोई भी दूसरा और कोई हीरो नहीं है. ये स्वच्छता कर्मचारी ये सही माने में मुंबई के रियल टाइम हीरो है, क्योंकि वही दिन रात मेहनत करके मुंबई को स्वच्छ करते हैं. और ऐसा ही पूरे महाराष्ट्र में, मैं नगर विकास विभाग के माध्यम से महाराष्ट्र में ये अभियान चल रहा है. और ये अभियान जो है सिर्फ शाबाशी मिलने के लिए, अवार्ड मिलने के लिए नहीं, बल्कि लोगों का आरोग्य सुरक्षित रखने के लिए ये अभियान मोदी जी ने शुरू किया है. और इसलिए ये अभियान बराबर कंटिन्यूसली शुरू रहेगा. और ये डीप क्लीन ड्राइव भी मैं जब मुख्यमंत्री था तब शुरू किया था. डीप क्लीन ड्राइव का भी बहुत ही प्रभाव हुआ था, परिणाम भी हुआ था. अब फिर मैं आयुक्त जी से कहा है कि जैसे बारिश रुक जाता है डीप क्लीन ड्राइव को फिर से हम शुरू करेंगे, और उसकी वजह से पोल्यूशन भी कम होता है. मुंबईकरों को स्वच्छ मुंबई कैसी है उसका अनुभव भी मिलता है. और इसीलिए मैं ये कहूँगा कि केंद्र और राज्य सरकार ने भी कई योजना ये स्वच्छता कर्मचारियों के लिए की हुई है. ये इसकी कॉपी इनको दे दो. तो ये बहुत बड़ा मिशन है. इसके वजह से करोड़ों लोगों के स्वच्छ भारत मिशन में करोड़ों लोगों के घर में पानी मिला, करोड़ों ये शौचालय बनाए. ये जो है ये जिस प्राथमिकता देनी है, ये प्राथमिकता स्वच्छता को मोदी जी ने दी है. देश हमारा आगे बढ़ रहा है, देश नई ऊंचाई पर जा रहा है और नया देश को आयाम मिल रहा है. और इसमें स्वच्छता में हम कहीं भी पीछे नहीं रहना चाहिए. महाराष्ट्र नंबर 1 में है, नंबर 1 ही रहना चाहिए. ये मेरी आपसे सबसे गुजारिश है, हमारे सभी लोगों से. इसलिए आज का ये स्वच्छता ही सेवा अभियान आज से शुरू हुआ, ये कंटिन्यूसली शुरू रहेगा. ये दूसरा टप्पा है. पहला टप्पा हुआ, दूसरा टप्पा है. ये स्वच्छ
स्वच्छ भारत अभियान में इसमें कई एनजीओ भी है, कई लोग हैं, तो जो जो इसमें योगदान देगा उसका सम्मान जरूर होगा। आज चौथ्या दिवशी उद्धव ठाकरे मराठवाड्यात पूर पाहणी करतायत। आता संजय राऊतांनी असं म्हटलं की राज्य सरकारचा जो दौरा झाला तो पूर्णपणे फार्स होता, कुठेही मदत प्रत्यक्ष स्वरूपात मिळत नाहीये आणि ते मदत देणार आहेत का? आक्रोश जो आहे तो ते मदत देणार आहेत का? आणि मी एवढंच सांगतो, पूर परिस्थितीची पाहणी काल मुख्यमंत्री स्वतः होते, मी होतो, अजितदादा होते, आमचे सगळे मंत्री होते आणि पूर परिस्थितीची पाहणी करताना एवढ्या म्हणजे चिखलामध्ये जिकडे वस्ती पाण्याच्या आतमध्ये होते तिकडे देखील आम्ही गेलो, मुख्यमंत्री गेले, अजितदादा गेले, आमचे सगळे मंत्री गेले। आम्ही पूर परिस्थितीचा पाहणी केल्यानंतर संकट मोठं आहे, संकट हे जे शेतकऱ्यांवरचं, शेतकरी हा आपला बळीराजा आहे, अन्नदाता आहे, त्याच्या डोळ्यात आता अश्रू आहेत, ते अश्रू पुसण्याचं काम सरकार जरूर करेल आणि त्यांना संकट मोठं असल्यामुळे त्याच्यामध्ये काही अटी शर्ती न ठेवता त्या शिथिल करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदतीची आवश्यकता आहे। शेतकऱ्यांचं पशुधन वाहून गेलं आहे, शेतकऱ्यांची घरं वाहून गेलेली आहेत, शेतकऱ्यांची पिकं आडवी झालेली आहेत, सडून गेलेली आहेत, जमीन खरडून गेलेली आहे, असे अनेक। त्यामुळे त्याचं वर्गीकरण करून त्यांना मोठ्या प्रमाणावर, मी स्वतः त्या ठिकाणी काही ठिकाणी जाऊन पाहून आलो, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांना मदत देणं अपेक्षित आहे। आणि आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात असलेले अश्रू, आमच्या माय भगिनींच्या डोळ्यात असलेले अश्रू या ठिकाणी पुसण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि सरकार ते पूर्ण करणार। 2.5 वर्षात देखील शेतकऱ्यांना मी मुख्यमंत्री असताना जी मदत केलेली आहे ती सर्वांसमोर आहे। आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ते देखील जे आमची टीम जी मदत करते आहे ते देखील सर्वांसमोर आहे। शेतकऱ्याला कधीही वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही, बिलकुल शेतकऱ्यांच्या मागे खंबीर राहू। विरोधी पक्ष देखील जाऊ द्या, सगळ्यांनीच मदत केली पाहिजे, पण पूर परिस्थितीची पाहणी फक्त पूर परिस्थितीची पाहणी करणं, त्यांना मदत करणं, सगळ्यांनी सरळ हस्ते मदत केली पाहिजे, फक्त त्याचं पर्यटन करू नये, एवढीच माझी इच्छा आहे। अजित पवार म्हणालेले आहेत की सगळी सोंग करता येतात पण आर्थिक सोंग, पैशाचं सोंग करता येत नाही। बांधावरती जेव्हा शेतकरी भेटायला आले त्यावेळेला अर्थमंत्री म्हणून त्यांचे बघा, मुख्यमंत्री स्वतः फिरलेत, अजितदादा स्वतः फिरलेत, मी स्वतः फिरलोय। हे भयानक संकट आहे, हे मोठं संकट आहे। हे आता इथं पैसे बिशे हा विषय महत्त्वाचा नाही, आम्ही त्यांना मदत देताना कुठेही हात आकडता घेणार नाही। शेतकऱ्यांना मदत देताना थोडंसं काटकसर करावी लागेल ती आम्ही करू, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत देताना आम्ही कुठलाही हात आकडता घेणार नाही। त्यांना सरळ हस्ते मदतीची आवश्यकता आहे, त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे, त्यांना उभं करण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल, एवढेच या ठिकाणी मी सांगू इच्छितो। महायुतीच्या आमदार आणि खासदारांचं 1 महिन्याचं वेतन पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय झाला, त्यावर सुद्धा आता गटागटाकडनं टीका करण्यात आली। ते असं म्हणतात की जेव्हा कोरोना काळात आम्ही आज हेच आवाहन केलं तेव्हा मात्र भाजपच्या नेत्यांनी सगळं त्यांचं जे काही वेतन होतं ते PM फंडमध्ये दिलं होतं, यावरून पण आरोप होता। अरे बाबा, त्यांना आरोप कुठं करायचे ते तरी एकदा सांगा तुम्ही। आरोप कुठं करायचे? मदत देताना त्याच्यामध्ये आरोप करायचे, मदत देताना त्याच्या फोटोवर आरोप करायचे। अरे तुम्ही फोटो बघताय काय? त्याच्या गाडीतलं सामान बघा ना, त्या जीवनावश्यक वस्तू बघा। कार्यकर्त्यांनी फोटो लावले, धरून चाला, तर तुम्ही कधी काहीतरी घेऊन गेलात का? तुम्ही जेव्हा होतात तेव्हा कार्यकर्ते तुमचे फोटो मोठे मोठे लावत होते ना, तेव्हा ते चालत होते, ते गोड वाटत होतं, आनंद वाटत होता। माझं एवढंच म्हणणं आहे, हे राजकारण करणं दुर्दैवी आहे। लोकांना आम्ही पाहिलं, एका कपड्यानिशी ते बाहेर आले होते, त्यांना कपडे, त्याचं ब्लँकेट, चादर, चटाई, भांडे, भांडीकुंडी, रेशन सगळं दिलं त्यांना, ते आवश्यक होतं। त्यात काय राजकारण करायचं? तुम्ही घेऊन जा, तुम्ही द्या। आणि पंतप्रधान निधीला म्हणालात आपण दिलं, आता आम्ही कालच जाहीर केलं, शिवसेनेचं, मंत्र्यांचं, आमदारांचं, खासदारांचं 1 महिन्याचं वेतन या पूरग्रस्त भागातल्या लोकांसाठी आम्ही दिलं आणि अजितदादांनी दिलं, भाजपनी, सगळं महायुतीच्या लोकांनी ते जाहीर केलं आहे। आपापल्या परीने
जेवढं काही करता येईल ते केलं पाहिजे. मोदीजींच्याबद्दल म्हणाल तर मोदीजींनी अख्ख्या देशाला हे वॅक्सिन आहे ते पुरवण्याचं काम केलं, इंजेक्शन पुरवण्याचं काम केलं. फक्त देशातच नाही, ज्या ज्या देशांना, इतर देशांना देखील गरज होती त्यांना देखील ते पुरवण्याचं, वॅक्सिन पुरवण्याचं काम केलं. आणि एक माणुसकी दाखवली. माणुसकी काय असते ते दाखवली. अशा वेळेस टीका करणं म्हणजे हे दुर्दैवी आहे. मैंने पहले ही कहा है कि इस बार किसान के पीछे खड़े रहने की जिम्मेदारी सरकार है, सरकार की है. सरकार वो पूरी तरह निभाएगी. वो किसान के माँ बहनों के आंखों में आंसू है, वो आंसू पोंछने का काम, उनका घर बार उद्ध्वस्त हुआ है उसको ठीक करने का काम, फिर से उनको मदद करने का काम, ये सरकार का जिम्मेदारी है. और बिल्कुल सरकार जिम्मेदारी पूरी तरह निभाएगी. इसमें मेरी इतनी गुजारिश है कि ये पानी दौरा ही रहे, ये पर्यटन ना हो और इसमें कोई राजनीति ना करे. आपको जो देना है वो भी दे दो जाके, कोई मना नहीं करेगा, सबने देना चाहिए. इतना बड़ा संकट है कि जितना भी उनको मिले वो कम है, तो जो दे रहे उनके ऊपर टीका टिप्पणी करना गलत है. अरे कुछ लोग तो कहते थे कि ये ऐसे परिस्थिति में, ये बाढ़ की परिस्थिति है और उनको पड़ी है विपक्ष के नेता पद की. ये क्या राजनीति है? ऐसी गंदी राजनीति करना छोड़ो. लोगों को लोग जानते हैं और हम जो काम कर रहे हैं, 2.5 साल काम किया है, अभी ये दूसरी इनिंग हमारी देवेंद्र जी की चालू है, इसमें शुरू है. देखो लोग हमारे साथ है, इसलिए तो लैंडस्लाइड विक्ट्री मिली हमको. ये जरा इससे कोई वो सोच-बूझ कर बात करे. ये देखिए अभी उनके पास कोई विषय नहीं है, उनके पास कोई मुद्दे नहीं है. समझ गए कि नहीं? उनको मुद्दे नहीं, खाली आरोप करना यही मुद्दा है उनका.